प्रेक्षक राजांना आम्ही विनंती करतोय, कृपया करून आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे प्लीज. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर राहून आपण या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. नांदगाव संघ आम्ही आपणास विनंती करतोय, आयोजकांची तशी सूचना खरं तर आमच्यापर्यंत पोहोचते आणि एक आमचा चिमुकला फॅनसुद्धा पोहोचला आहे, त्यालाही आपण लाईव्ह स्क्रीनला पहिला 3 षटकांचं हे सत्र आहे. मॅच लावूया सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाजाच्या इला पाहता अजयच्या पहिल्याच बॉलवर फेकून दिले गेलंय. समीरच्या बॅटमधून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दमदार चौकार. गुडे साहेब उपजिल्हा प्रमुख ठाणे अगदी उपस्थित आहेत आणि मी पोहोचवी तुमच्यापर्यंत. गोलंदाज सय्या, ओ पुढचा बॉल, यावेळेस थोडासा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. स्ट्रॉंगली अपील चहू बाजूने, पंचांना प्रेशराईज करण्याचं काम खरं तर इथून मात्र पाहायला मिळालं. पंचांनी अपील फेटाळली गेली आणि स्तब्ध स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. निर्धाव अफेकी बाद आणि धावसंख्या 4 या अंकावर. त्यांच्या समवेत शाखा व्यवस्थापक किनवली दीपकजी गुडे साहेबांनाही आपण पाहताय. आणि क्रिकेट आणि मधुकरप्पा गुडे हे खरं तर एक या मुरबाडकरांचं एक नातं आहे. नाण्याच्या 2 बाजू असतील क्रिकेटचे सामने, तर दुसरी बाजू मधुकरप्पा आहेत. मी हो यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं हाही चेंडू चालला आहे. मान्यवरांचं नाव आलं काय आणि त्यांच्या स्वागतासाठी चौकार आला काय. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार जरूर पाहायला मिळाले असते. चौकार आधीचा चेंडू थोडासा आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला, पण तिथे मात्र स्टॉप धारण न करता पुढच्या चेंडूवर तोच आक्रमण फटका आता मात्र समीरच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू संपुष्टात येत आहे. 3 आणि धावसंख्या 8. पुढचा बॉल, हो टेक्निकल स्ट्रोक, क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका आधीच्या चेंडूवर आलाय म्हणून काय झालं, पण आता मात्र पाहायला मिळाल्या सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इथून जारी केला गेलाय. सलगचे आपण इथून मात्र पाहिले सलगचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवर अटॅक आणि अटॅक चौकाराच्या मार्फत पाहायला मिळालाय. चेंडू संपुष्टात येतात 4 आणि धावसंख्या आता मात्र 12. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज अजय पुनश्च एकदा सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल हाही चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडूला दिली गेली दिशा. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 चौकार. पाहायला मिळते आणि मी म्हटलो ना की अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट हे आपण सातत्याने पाहत आलो, ऐकत आलो. आणि मग गोलंदाजी मार्फत करा किंवा फलंदाजी मार्फत, सध्या तरी फलंदाजी मार्फत अटॅक इथून मात्र पाहायला मिळालाय. फिर से एक बार बार चेंडू सीमा रेषा पार, चौकार 4. खरं तर सलग 3 चेंडू 3 चौकार हॅट्रिक असते आणि चौथा जर का आला तर मग डबल हॅट्रिक. चौकारांची डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज समीर. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिल्या संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 16 या 20 या अंकावर धावफलक. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर. मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय मधुकरजी गुडे साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा उपजिल्हा प्रमुख ठाणे आणि त्यांच्या समवेत
दीपकजी गुडे साहेब, मी आधी म्हटलं की मुरबाडचं क्रिकेट आणि अप्पा हे एक वेगळं नातं आहे. मला आठवतं की सरळगावकरांचं आयोजन होतं आणि तेव्हाही अप्पा तिथे आले होते आणि अगदी विशेष प्रेम त्यांचं सातत्यानं इथून मात्र राहिलं आहे. आणि मी दरवेळेस म्हणतो की आमच्या वाडा तालुक्यावर नितांत प्रेम आहे त्यांचं. कारण रायगडला जेव्हाही वारी जेव्हा निघत्या तेव्हा मसा इथे स्टॉप घेतल्यानंतर सर्वस्वी व्यवस्था जर कोणाची असते तर मग आमच्या मधुकर अप्पांची असते आणि त्या व्यक्तिमत्वानं आपण लाईव्ह स्क्रीनला इथून मात्र आपण पाहत आहे. त्यानंतर इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. राहुल दादा आडवले साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटक क्रमांक पहिले संपला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 20 पाहायला मिळाली होती. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहितला आणल्यानंतर पहिल्याच बॉलवर 2 धावा इथून मात्र मिळतात आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतं 22. योगेशजी यस, योगेशजी भोईर साहेबांकडून पारितोषिक इथून मात्र लागलं गेलंय. यस, प्रवीण विदेकरिता सलगचे 3 जर का आले तर 2200 रुपयाचं रोख पारितोषिक. ना फोन पे ना गुगल पे, ओनली अँड ओनली रोकडा रस्ता कॅश स्वरूपात पारितोषिक दिलं जाईल आणि ते पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमासुद्धा झालं आहे. आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. तुम्ही फक्त खेळ करा. अगदी योगेश दादांसारखे आर्थिक सहाय्य करणारे व्यक्तिमत्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 26-26. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू फटक्या फसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे आणि या वेळेला खेळला गेलाय कॅच कॅरी. विकेट सोबत जलबाच्या स्वरूपात प्रवीणला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तसं आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. राईट ब्रदर्स संघाचे संघ मालक सन्माननीय श्री दिनेशजी गरज साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि मुरबाडचा आपण विचार केला, मुरबाड क्रिकेट्स आणि स्पेशली सरळगाव हा जो विभाग आहे, खूप साऱ्या नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नाही, खूप साऱ्या स्पर्धा आहेत. मी दुसरी स्पर्धा या विभागामध्ये इथून मात्र करतोय. पहिली स्पर्धा सरळगावकरांची जरूर पाहिली आणि पुढच्या हंगामामध्ये जरूर त्यांच्यामार्फत एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ओपन क्रिकेटकरिता डे नाईट फॉर्मॅटमध्ये असेल आणि 1.5 लाख प्रथम पारितोषिक आणि ग्रामीण करिता 1 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्याही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. यस, कमिंग सून आहे. कदाचित सीझनच्या स्टार्टिंगला ती स्पर्धा आपल्याला सरळगावकरांचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल आणि टेनिस क्रिकेटमधील महारथी तिथे मात्र जरूर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू ग्राउंड जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. अगदी सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 27-27 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल आहे. दिशा दर्शवली गेली आहे, सन्मान दिला गेलाय. बॅक साईडला चेंडू वेगानं कदाचित टॉप गिअरमध्ये हा चेंडू निघालाय बाउंड्राईनच्या पलीकडे. धरती मातेला गरंगळत चौकार 4. भुवन संघाला विनंती करतो, जो की क्षमस्व आंबेगाव संघाला आम्ही विनंती करतो की खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू राहतील या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रेक्षक किंवा त्यांचे जे पाठीराखे आहेत तेही नसतील या गोष्टीची नोंद घ्या. तशी सूचना आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र करतोय. चौकार आपण पाहिला, धावसंख्या 31. गोलंदाज सय्यार. पुढचाही बॉल हाही पाहिजे तसा स्ट्रोक नव्हता, ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. सिंगलच मिळते.
सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. षटक संपतं. क्रमांक 2चं 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या गड्याच्या मोबदल्यात 32 या अंकावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक विनंती असेल, पडद्याच्या आतमध्ये आमचा एक प्रेक्षक राजा तिथे बसलेला आहे. त्यांना आम्ही विनंती करतो, आय थिंक ब्ल्यू कलरचं टी शर्ट त्यांनी परिधान केलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण पडद्याच्या बाहेर बसायचं आहे, कारण तिथून इलेक्ट्रिक वायर्स ज्या लाईट टॉवरला गेलेल्या आहेत तिथे आपण बसलेले आहात. त्यामुळे आम्ही विनंती करतो की तुमच्या सेफ्टीकरिता आपण थोडंसं तिथून बाजूला व्हायचं आहे. धन्यवाद. आपण दिल्या गेलेल्या सूचनेचं पालन केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलंही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. चला 11 मिनटं आपण क्षमस्व 10 मिनटं कम्प्लिटली इथून मात्र घेतली गेलेत. त्यामुळे आपणास विनंती करतोय की आपण घाई करायची आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. हो, पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये चेंडू फटका फसण्याची इथून मात्र शक्यता. बॅटर आउट परतावा लागेल समीरला. वैयक्तिक 25 धावसंख्येची खेळी करून परतोय आता मध्ये तंबूच्या आश्रयाला. आणि नांदगाव संघ टॉस करण्याकरिता आपण यायचंय. टीम अंबे टेंबे संघ आणि नांदगाव टॉस करण्याकरिता आपण त्वरित यायचंय. चला फलंदाज, नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. गणेशजी माडसे साहेब आणि शनीजी शिंगळे साहेब इथे उपस्थित झालेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मान व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यस, रोशन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 32 अंकावर. अगदी या स्पर्धेचा आपण विचार केला तर आम्ही आधी म्हटलं की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पारितोषिका स्वरूपात किंवा मॅन ऑफ दी सिरीजच्या स्वरूपात एक बाईक मिळावी. आणि ती बाईक सध्या तरी मॅन ऑफ दी सिरीजला इथून मात्र आहे. पर्यावरणाचा पुरेपूर विचार केला गेला आहे, कारण प्रदूषण सध्या तरी वाढतं आणि इलेक्ट्रिक बाईक मॅन ऑफ दी सिरीज करीता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोहित. बॉल बॅटच्या फेसमध्ये होता. अगदी संधी चालून आली होती, सोनं करायचं होतं, पण तिथे मात्र फलंदाजाकडून घडतीये चूक. आणि यस, रनआउटची विकेट मिळते, पण पंचांनी आमच्यापर्यंत नो बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवला गेलाय. यस, एस टी रक्षकाकडून ती मागणी केली गेली आहे बीमर चेक करण्याची. त्यामुळे आम्ही टेक्निकल रूममध्ये विनंती करतोय तिसऱ्या पंचांना की आपण बीमर आहे की नाही, उंची धारण केली गेली आहे की नाही, ही गोष्ट चेक करण्याकरिता यायचं आहे. दूध का दूध और पाणी का पाणी जरूर पाहायला मिळेल. आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्ट कदापि केलं गेलं जाणार नाही आहे. जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत फेअर इथून मात्र पोहोचवला जाईल. येस, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, पण मी आधी चर्चा करत होतो. साई स्पोर्ट धमाका 70-70 प्रेझेंट. अगदी पुढच्या अंगा रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. इट्स अ व्हाईट बॉल. एक धाव सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते 33-3चा अधिराज्य आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर 33 धावा आणि 3 विकेट. ओ, यावेळेस क्षेत्ररक्षक मिस करतील. ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं बॅक साईडला जाणारा चेंडू निघून चाललाय. बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतो. इथून मात्र 9+ चौकार, टोटल 5 धावा.
राऊजी अडवले साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थान बनवायचं. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धावा खरं तर इथून मात्र पाहायला मिळतील आणि 5 धावेच्या बढतीने धावा संख्या 38. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल आंबेडेंबे संघ आणि नांदगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला वेळ अधिकचा खर्च करताय आपण, या गोष्टीची नोंद घ्या. पंचांनी तर इशारा पोहोचवला गेलाय. नो प्लस 4 टोटल 5 धावा. पंचांनी रिव्ह्यूची मागणी इथून मात्र केली गेली आहे. नाही, पंचांकडून मागणी आहे. ते खेळाडू पंचांनी आम्हाला तसा इशारा दर्शवला गेला. पंच तुमच्याकडून रिव्ह्यू आहे ना? येस, पंचांची मागणी आहे. पंच चेक करतील. तोपर्यंत आपण जर का बघितलं गेलं तर अरुणजी भोईर साहेब, सरपंच आंबेगाव, तदनंतर सोमनाथजी गरज साहेब, उपसरपंच आंबेगाव आणि रमेशजी गरज साहेब आंबेगाववरून उपस्थित झालेले आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सदर नो बॉल नसणार आहे, व्हाईट बॉल असेल. व्हाईट प्लस 4 टोटल 5 धावा इथून मात्र मिळतील. फरक काय फारसा नाही आहे. फक्त एक जी फ्री हिट होती ती इथून मात्र आता नसणार आहे. कदाचित नो बॉल असता तर मग एक संधी जरूर इथून मात्र चालून आली असती फ्री माइंडनं फटका कन्वर्ट करण्याची. ओहो, बडसा बॉल, वेगवान वेगवान चेंडू. तितक्याच पद्धतीनं कदाचित प्लॉटची खरेदी इथून मात्र केली गेली आहे. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल आहे. हवेमध्ये चेंडू, फटक्या फसण्याची इथून मात्र शक्यता होती. कदाचित गोलंदाजी स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. फेकी झाली आहे चुकीच्या ठिकाणी, कलेक्शनी तितकंच चुकीचं होताना पाहायला मिळालं आणि संधीचं सोनं करत असताना धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळेस 3, जिथे मात्र फार फार 1 ते 2 तिथे मात्र मिळाल्या 3 धावेच्या बढतीने धावा संख्या आता मात्र 41. 4 चेंडूचा खेळ या अंतिम षटकातील इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय शेष. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या मॅचचं, या सामन्याचं भवितव्य ज्या चेंडूंवर अवलंबून आहे तर शेवटच्या अंतिम 2 चेंडू. 41-41 या अंकावर धावफलक. गोलंदाज सगळ्या अपील अपील अपील. वाटशी कडा, पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. वाटशी कडा घेऊन परतावा लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. येस, इथे मात्र काही क्षणातच शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. युवा उद्योजक आदरणीय अक्षयजी गुडे साहेब यांचंही शुभ आगमन काही क्षणातच इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नांदगाव संघ या आपण त्वरित आणि आम्ही विनंती करतोय. यस, जेलबाद फलंदाज होतोय. बाद आणि परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आम्ही किरणजी गुडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. संघ आपण पोहोचा टॉस बॉक्स मध्ये त्वरित आम्ही विनंती करतोय. चला, नाणेफेक इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि
चला 3 षटकांचा खेळ सुद्धा संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41 विजयाकरिता 42 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. टॉस होतोय आणि नाणेफेक इथून मात्र विन होताना आपल्याला येस कॉलिंग कोण देतं आणि नाणेफेक विन होतोय. आंबे टेंबे संघाने निर्णय स्वीकारला गेला आहे तो म्हणजे अर्थातच गोलंदाजीचा आणि नांदगाव संघाला फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केले गेले. ते मात्र युवा उद्योजक यंग डॅशिंग डायनेमिक पर्सनॅलिटीचं व्यक्तिमत्व आदरणीय अक्षयदादा घुडे इथे उपस्थित होत आहेत. वेलकम 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 सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेकरिता रात्रकालीन स्पर्धेकरिता खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक स्टंप लाइटिंग स्टंप ज्यांनी आपल्याला इथे मात्र उपलब्ध करून दिले गेले ते युवा उद्योजक अक्षयजी घुडे साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंज 18 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील विराडे सर. वेलकम. धन्यवाद धोबी सर. तर खऱ्या अर्थाने नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय आंबेगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अरुणजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या आपलं देखील मुख्य मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच आंबेगावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सोमनाथ दादा घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच आंबेगाव गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय रमेश दादा घरत सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय आदरणीय योगेश दादा घुडे सर आपणास देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओवर टू द कॉमेंट बॉक्स तिथे जोडले जातील. अनेक अनेक धन्यवाद तेजसजी धोबे त्याचबरोबर कुमारजी बाबरे उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दत्तकृपा चषक 2026 आजची अंतिम रजनी अखेरची रजनी एक्स्ट्रा सामना कव्हर होतोय. 42 धाब्याचं टार्गेट आहे. विशेषत्वानं TDC बँकेचे किनवलीचे शाखा व्यवस्थापक दीपकजी घुडे साहेब यांच्या वतीनं समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल थोडी मिसफिल्ड बॉल बाजूला निघालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवर मिसफिल्डच्या स्वरूपात या 2 धावा मिळताना दिसत आहेत. योगेशजी गुरड यांच्या वतीनं प्रवीण विदे याच्या विकेट योगेश भोईर यांच्या वतीनं प्रवीण विदेच्या विकेट हॅट्रिकसाठी 2222 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. दमदार व्यक्तिमत्व उपजिल्हा प्रमुख ठाणे मधुकर आप्पा घुडे साहेब यांच्या वतीनं देखील समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जमा होत आहे.
आप्पा आपले सरचे स्वागत आहे. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. टीम जनमान भुवन क्रिकेट संघाचा 3 धावा दाखल कर महत्वाची मॅच 3 षटकात 42 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. प्रेक्षक हो, स्वागत आहे सर्वांचं. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि त्या सोबतीनं साई किरण 11 नवापाडा व शिवस्वराज 11 नवापाडा आयोजित दत्तकृपा चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं रजनी हंगामातील दुसरं बहारदार पर्व, ज्यावरती तुम्हा आम्हा साऱ्यांना भरपूर सारा गर्व. अप्रतिम ही क्रीडा स्पर्धा पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर ऐतिहासिक वारसा लाभलेले क्रीडांगण आणि या क्रीडानगरीमध्ये रंगतोय दत्तकृपा चषकाचा महासंग्राम. मिस टाइम स्ट्रोक बॉल अवेत, फिल्डर उपस्थित झाले, जजमेंट चांगलं आहे आणि चांगला झेल संपादित होते. फलंदाज बाद रोहित भोईरच्या पारीचा अंत 3 ला पहिला धक्का टीम भुवनला. फलंदाज बाद होतोय रोहित, पहिला धक्का. रोहित साबळे दाखल झालेले आहेत. ज्या रोहितनं पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, सामनावीर पुरस्कार या फलंदाजानं प्राप्त केलेला आहे. सो तो कॉन्फिडन्स आहे बॅटरकडे. मात्र महत्त्वाच्या सामन्यात तगडं चॅलेंज आहे. ब्रायट बद्दल सांबेगावचं हे देखील विसरून चालणार नाही. अरुणदादा भोईर, सोमनाथदादा घरत, दिनेशजी घरत, अक्षयजी गुडे आणि त्याचबरोबर रमेशदादा घरत या सर्व अतिथींच्या वतीनं सलगचे 3 डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. कॅश प्राइज अनाऊन्स होते 1000चं. चला प्रेक्षकांना विनंती, आपण पडद्याच्या बाहेर या. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आलेली आहे. नवीन बॅटर रोहित साबळे. बॅटची कडा, बॉल अवे, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय रोहित भोईरच्या पाठोपाठ रोहित साबळे देखील आल्या पावली परततोय माघारी. दुसरा धक्का टीम भुवनला. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक 777 रुपये आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून देण्यात येतील. भरपूर सारे कॅश प्राइज या मॅचमध्ये ऑन झालेले आहेत. मंचावरती मान्यवरांची वाढती गर्दी आणि त्याचबरोबरीनं परिसरातील उपस्थित सर्व दर्दी क्रीडा रसिक या सर्वांचं स्वागत आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता दिलाय तो गोलंदाज प्रवीण विदेनं. नवीन बॅटर योगेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकची संधी आता बनली आहे ती प्रवीणला. आणि जर विकेट हॅट्रिक कॅरी झाली तर यापूर्वी कॅश प्राइज 2222 रुपयाचं अनाऊन्स झालेलं आहे योगेशजी भोईर यांच्या वतीनं. संधी बनली, पाहूयात त्या संधीचं सोनं होईल का. बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न, लेंथवरून हलकीशी हरकत करत बॉल निघाला तो थेट यष्टी रक्षक रोशनच्या हातात. प्रवीण यांची जबरदस्त कामगिरी, वेगाबरोबर अचूकता, अभेद्यता, लयबद्धता आणि समय सूचकता या गोलंदाजाकडे आपण बघत आहोत. चला नेक्स्ट मॅच जगदंब वॉरियर्स नांदगाव आणि त्याचबरोबर स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेटेंबे रेडी राहत दोन्ही टीम. 3 धावा दाफलकावर स्टील 1 टू गो. विजयासाठी अजूनही 13 चेंडू 39 धावेची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला थोडा खाली राहिला, स्किट होत निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे राहिले गोलंदाज प्रवीण विदे आणि त्या सोबतीनं टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावच्या नावावर आणि आलाय सलगचा 4था डॉट. आणि त्याच कारणासह आता जे कॅश प्राइज यापूर्वी अनाऊन्स झालं होतं ते लागू झालंय गोलंदाज प्रवीण विदे करता. 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर बाद झालेत. फलंदाज 2. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढलाय. आवश्यक धावगती आता वाढली आहे 19.50 धाब्याच्या धावगतीनं. प्रत्येकी 2 षटकात आता 39 धावा या विजयासाठी उर्वरित 2 षटकात स्कोर कराव्या लागतील.
समीर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 3, ज्यानं बॅटिंग पहिल्या डावात जबरदस्त केली. समीर अर्थातच सनी कथोरेला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. 12 बॉल 39 धावेची आवश्यकता. टीमचे पाठीराखे सर्वेसर्वा दिनेशजी घरत, त्याचबरोबर अरुणदादा भोईर, त्याचबरोबर सोमनाथदादा घरत, रमेशदादा घरत आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आंबेगावकर चषकाचं बहरदार आयोजन आपण पाहत असतो. आणि त्या सोबतीनं आय थिंक यंदा तर अंडरआर्म सर्कल स्पर्धेमध्ये देखील ब्राईट ब्रदर्स आंबेगावनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे. यंगस्टर, यंग टॅलेंट, उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा या टीमकडे, मात्र समोर अनुभव आणि आता पाहायचं त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने रंगेलं बॅटल. पहिला बॉल ऑन साईडला अक्रॉस द बॅट टर्न केला, मिडविकेटला फिल्डर उपस्थित झालेत. गुड फिल्डिंग, मात्र तो थोडा लेट झाला, त्याच कारणास्तव दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. विकेट किपरनं चाणाक्षपणा दाखवला होता, परंतु यष्ट्यांचा अचूक वेध त्याला घेता आला नाही. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 5. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता विजय करता 37 धावेची आवश्यकता. संघर्ष जितका मोठा तितकीच विजयाची मजा ओरच असते आणि तो संघर्ष सध्या मॅचमध्ये करतीये टीम भुवन. पंच कन्फर्म करतायत व्हाईट बॉल एसीडीज मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 6. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता मॅचमध्ये विजय करता 36 धावेची आवश्यकता. बॉल हवेत, 2 फिल्डर आले, टकराव झाला, कॅच ड्रॉप, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि आता 2 धावाही सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या दाफलकावर. आलेल्या सर्व मान्यवरांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल संयोजक समितीच्या वतीनं त्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फिल्डर थोडे स्किड झाले. यावलेला टॉपेज बॉल वेत, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. बॉल अँड कोर्टच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. समीरला मिळते पहिले सुयश, तर सांघिक तिसरी सफलता. टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव करता आणखीन एका विकेटचं पतन. ऑफ कटर होता, लेफ्टी बॅटरसाठी पडल्याबरोबर थोडी हरकत करत बाउन्स घेता बॉल निघत होता. कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसला आणि बाद होत असताना आपण बघत आहोत डावखुरी हाताचा फलंदाज आता माघारी परतलाय. 9 बॉल मॅचमध्ये बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये विजय करता अजूनही 34 धावेची आवश्यकता. सुपर 5 मध्ये यापूर्वी 4 संघ दाखल झालेले आहेत. साईशे लेबल श्री गणेश चई जनमान बांदिवली, जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी, जय गावदेव झुगरेवाडी. तर आज कोण, हा प्रश्न देखील सध्या क्रीडा रसिकांसमोर उपस्थित झालेला आहे. कव्हर्समध्ये ड्राईव्ह केला बॉल, सॉफ्टहँडनं मिळती येते एक सिंगल आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती. 8 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये विजय करता 33 धावेची आवश्यकता. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्समध्ये बॅकअपसाठी फिल्डर उपस्थित झालेत. चांगलं बॅकअप, एकच धाव. दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडा खराब आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीचा फायदा या दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. सो या 2 धावेसहित एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 11. 7 बॉल आणि या मॅचमध्ये विजय करता आता 31. स्टील मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 7 बॉल 31 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल जो निर्णायक असेल. यावलेला बॅटची कडक घेत बॉल मागे चालला. शॉट थर्डमॅनला बॅकअप, धाव हवी आहे, किंबहुना मिळेल देखील. ओव्हरची झाले सांगतात 2 षटकात मात्र कमी खर्चू किफायती कामगिरी प्रवीण आणि त्याचबरोबर सनीची. 12 धावा 2 षटकात बनलेले आहेत. 6 बॉल आणि आता विजय करतात 30 धावेची आवश्यकता. आदरणीय अतिथी उपजिल्हा प्रमुख ठाणे मधुकरप्पा गुडेसाहेब आणि त्या सोबतीनं TDC बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपकजी गुडेसाहेब आपली रजा घेत आहेत. या दोनही अतिथींचं संयोजक समितीच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार आणि धन्यवाद व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. 6 चेंडू 30 धावेची आवश्यकता. महत्त्वाचा सामना, निर्णायक सामना. बरोबर 10 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेले आहेत. चला जास्त वेळ न घेता आता स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा.
ऑनस्क्रीन सध्या आपण बघत आहोत या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन आदरणीय अतिथी मधुकरप्पा गुडे साहेब उपजिल्हा प्रमुख ठाणे आणि त्या सोबतीनं TDC बँकेचे खिनवलीचे शाखा व्यवस्थापक दीपकजी गणपत गुडे साहेब आपली रजा घेत आहेत. या दोन्ही अतिथींचं पुनश्च एकदा मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. खरं तर ज्यांच्या मालकी हक्काचे क्रीडांगण बंधुदादा आलम यांचे आम्ही विशेषत्वानं आभार व्यक्त करतोय, ज्यांची नुकताच उपस्थिती आम्हाला मंचावरती लाभले. 5 बॉल 29 स्लोवर वन खोला टाकला, एकच धाव. सध्या धावांसाठी स्ट्रगल या मॅचमध्ये आपण बघत आहोत टीम भुवनचं. सामना आता जवळजवळ आखाबाहेर गेलेला आहे. 4 चेंडू आणि विजया करता 28 धाब्याची गरज. चला नेक्स्ट मॅच. दोनही टीम रेडी राहा. जसा चालू सामना संपेल लगेचच मैदानात फिल्डिंगसाठी उतरावं लागेल. टीम स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान स्वराज्य 11 आंबेटेंबे रेडी राहा. विशाल अँड आर्मी. 3 बॉल आता 28 धावेची आवश्यकता. तीन बॉल 28 धावा हे समीकरण. औपचारिकता मॅच मध्ये फलक शिल्लक राहिली आहे. लाईन पाहावे लागेल. इट इज व्हाईट बॉल. 15 धावा. याचबरोबर स्कोरबोर्डवर 3 बॉल आता विजया करता 27 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 27 धावा. शॉर्ट बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. टर्न केला डीपमध्ये. बॅकअपसाठी कोणी खेळाडू उपस्थित नाही आहे. प्रयत्न चाललाय तो मिडविकेटच्या फिल्डरचा, पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर चाललाय. चौकार येतोय आणि या चौकारासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 19. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये आता 23 धावेची गरज. 2 बॉल 23 धावा. या मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक. चला नेक्स्ट मॅच. दोनही टीम रेडी राहा. फुल टॉस समोर ऑन दी अप लॉफ्ट केल्या. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झालेत, मात्र कॅच ड्रॉप. प्रवीण यांचा प्रयत्न सुरू होता मात्र तो यशस्वी झाला नाही. 1 धाव आणि सिंगल सहित धावा आपण बघत आहोत सध्या स्कोर बोर्डवर अंकित होत आहेत 23. 23 शेवटचा बॉल देखील आलाय डॉट आणि याचबरोबर हा सामना संपलाय. महत्वाच्या सामन्यात मात्र एकतर्फी विजयाची नोंद करत ब्रायड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाचा 22 धावेंनी हा भव्य विजय. अभिनंदन ब्रायड ब्रदर्स आंबेगाव. टफ अँड हार्ड लक टीम जर्मन भुवन. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. यानंतर आपण देतो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार.